टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले। आपण दृश्यामध्ये बघू शकतो, गंभीर दृश्य आहेत हे। 4 महिने शेतकरी कष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक जे आहे ते शेतात ठेवून आहेत आणि पाणी जे आहे ते शेतात ठेवलेले भात किंवा मिरचीवर दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान जे आहे ते नुकसान झालेले आहे। आपण बघू शकतो हे भात आहे। भात बघा कशा प्रकारे भात जे आहे ते भात पूर्णपणे पाण्याने भिजलेले आहेत आणि मोठा नुकसान यावेळी शेतकऱ्यांचा झालेला आहे। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत ज्यांनी भाताची शेती लावली होती आणि त्यांची मिरचीची शेती आहे। किती एकर शेती आहे, किती नुकसान झाला, एक मोठा पाऊस होता, काय मला? आमच्या 5 एकर शेती आहे आणि त्यामध्ये मिरची टाकलेला आहे। 2 एकर धानची भात आहे। यावेळी अकाली पावसाने शेतकरीवर पाऊस अचानक येऊ नाही का आमच्या खूप नुकसान झालेलं आहे आणि एकतर शासन सोसायटी वगैरे चालू नाही केलेलं आहे आणि शेतकरी 4 महिना कष्ट करून सुद्धा काही उपयोग नाही आणि या भाजप सरकार आपला धान खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू केलेले नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी मिरचीसुद्धा पिकवून शेतकरी आत्महत्या करण्याच्या पाडी आलेला आहे। कारण मिरचीचा भावसुद्धा बरोबर नाही आणि त्याच्यामुळे मिरची होऊनसुद्धा आम्ही भाव भेटत नाही। त्याच्यामुळे शेतकरी खूप नुकसान राहून संकटात आहे आणि शासन त्वरित याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला आर्थिक मदत करण्यात यावा असं मी एक माझी नगराध्यक्ष नाते आणि शासनाला मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो। आपण बघू शकतो की धानाचे ढिगारे बघा, ढिगारे जे आहेत ते भिजलेले आहेत, भिजलेल्या अवस्थेत हे ढिगारे आहेत आणि गंभीर दृश्य, कारण की हातात आलेलं पीक डोळ्यासमोर भिजत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि शेतकऱ्यांनी हे धान कुठे विकावा किंवा मिरची कुठे विकावी हा एक मोठा प्रश्न आहे। कारण की राज्य सरकार अद्याप गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू केलेले नाही। मिरची जे आहे ते मिरचीचे मोठे कारखाने नसल्यामुळे दुसऱ्या राज्यात हे शेतकरी मिरची इथे विकत असतात। तर शेतकऱ्यांवर एक अवकाळी पावसाचा संकट इथे गडचिरोली जिल्ह्यात कायम आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।